कधी कधी आयुष्य आपल्याला इतकं थकवतं ना, शरीर नाही तर मन हारायला लागतं. लोक म्हणतात तुझ्याकडून नाही होणार, आणि हळूहळू आपणही ते मान्य करायला लागतो. कराटे एक अशी गोष्ट आहे मित्रांनो, ती आपल्याला शिकवते यू आर स्ट्रॉंगर देन यू थिंक. कराटे इज नॉट अबाउट फायटिंग अदर्स, इट्स अबाउट नॉट गिव्हिंग अप ऑन युअर सेल्फ. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनलवरती. आणि आजचा आपला विषय आहे कराटे आणि मार्शल आर्ट. तर चला तर मित्रांनो सुरू करूयात. आमच्या चॅम्पियन मार्शल आर्ट मध्ये शिकवताना एक सुंदर अनुभव आला, तो आता मी तुमच्यासोबत शेअर करतो. एका मुलीने टीचर्स डेच्या दिवशी तेजस सरांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये तिने लिहिलं होतं, मी एक मुलगी आहे आणि मला भीती वाटते, पण आता मी घाबरत नाही, कारण कराटेने मला एक गोष्ट शिकवली, मी कमजोर नाही. लोक म्हणतात मुलींनी जपून राहावं, पण कराटे मला शिकवतं मुलींनी मजबूत व्हावं. कराटे म्हणजे फक्त किक पंच नाही, कराटे म्हणजे डोळ्यात डोळे घालून उभं राहण्याची ताकद. रस्त्यावर चालताना, बसमध्ये, शाळेत, कॉलेजमध्ये कराटे मला मारायला शिकवत नाही, कराटे मला पॅनिक न होता विचार करायला शिकवतं. माझं शरीर माझं आहे, माझी सुरक्षितता पण माझी जबाबदारी आहे. मी कराटे म्हणजे माझा शिल्ड, माझा कॉन्फिडन्स, माझी ताकद आहे. कराटेमुळे माझा आवाज बदलला नाही, माझा ॲटिट्यूड बदलला. मी ओरडत नाही, पण मी मागे हटत नाही. कराटे मला शिकवतं स्ट्रॉंग असणं म्हणजे रागीट असणं नाही, स्ट्रॉंग असणं म्हणजे सेल्फ कंट्रोल असणं. आज मी मेडलसाठी कराटे शिकत नाही, मी कराटे शिकते कारण मला सेफ, कॉन्फिडंट आणि फेअरलेस व्हायचं आहे. मी मुलगी आहे आणि हो, मी सक्षम आहे. कराटे माझ्यासाठी फाईट नाही, कराटे माझ्यासाठी फ्रीडम आहे. कराटे म्हणजे नेमकं काय मित्रांनो? बऱ्याच लोकांना वाटतं की कराटे म्हणजे किक, पंच अँड फाईट, पण कराटे म्हणजे शांततेतून जन्मलेली ताकद. इथे इगो नाही, इथे शो ऑफ नाही, इथे फक्त डिसिप्लिन आहे. कराटे शिकवते कंट्रोल युअर माइंड, युअर बॉडी विल ओबे. स्ट्रॉंग असणं म्हणजे आवाज मोठा असणं असं नाही, स्ट्रॉंग असणं म्हणजे स्वतःवर ताबा असणं असं आहे. प्रत्येक मार्शल आर्टिस्टची एक गोष्ट असते, पेनची, फेल्युअरची आणि रोजच्या संघर्षाची. ट्रेनिंग कठीण असते, शरीर थकलेलं असतं, पण कराटे सांगते आज थांबू नकोस. पेन टेम्पररी असतो, पण डिसिप्लिन आयुष्यभर राहतो. डिसिप्लिनवरून मला एक गोष्ट आठवते मित्रांनो, ती म्हणजे फेमस मार्शल आर्टिस्ट ब्रूस ली यांची. ते म्हणतात की मला त्या फायटरची भीती वाटत नाही ज्याला 10,000 मूव्ज येतात, मला त्या फायटरची भीती वाटते ज्याने एकच मूव्ह 10,000 वेळा परफेक्ट केली आहे. आणि हेच आपल्याला शिकवतं कराटे. कराटे शरीर तर बदलतच मित्रांनो, पण मन पुन्हा नव्याने घडवतं. जे घाबरतात ते शांत व्हायला शिकतात, जे रागवतात ते कंट्रोल शिकतात, जे हार मानतात ते परत उभं राहायला शिकतात. कराटे टीचेस यू वन ट्रूथ, यू डोंट लूज वेन यू फॉल, यू लूज वेन यू क्विट. कराटे म्हणजे मारायला शिकणं नाही, कराटे म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं. जेव्हा तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट करता, तेव्हा जग तुमच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायला लागतं. सेल्फ डिफेन्स हा लास्ट ऑप्शन असतो, पण सेल्फ कॉन्फिडन्स हा रोजचा शिल्ड असतो. लोकांना वाटतं डिसिप्लिन म्हणजे बंधन, पण कराटे सांगते डिसिप्लिन इज फ्रीडम. वेळेवर उठणं, रोज प्रॅक्टिस, सगळ्या एक्सक्यूजला नो म्हणणं. कराटे तुम्हाला स्लेव्ह बनवत नाही, कराटे तुम्हाला स्वतःचा मालक बनवतं. कराटेमध्ये बॉ केलं जातं, कारण स्ट्रेंथपेक्षा रिस्पेक्ट मोठं असतं. ट्रू मार्शल आर्टिस्ट कधीच शो करत नाही, कारण त्याला माहीत असतं रिअल पॉवर स्टेज सायलेंट. द कामेस्ट माइंड कॅरीज द स्ट्रॉंगेस्ट पंच. जर आज तुम्ही वीक वाटत असाल तर हे लक्षात ठेवा, कराटे स्ट्रॉंग लोकांसाठी नाही, कराटे स्ट्रॉंग बनण्याची तयारी असलेल्यांसाठी आहे. स्टार्ट टुडे, ट्रेन युअर बॉडी, कंट्रोल युअर माइंड, रिस्पेक्ट द आर्ट. वन डे पीपल विल आस्क, तू इतका स्ट्रॉंग कसा झालास, आणि तुम्ही फक्त हसाल. मित्रांनो, कराटे मारायला शिकवत नाही, कराटे थांबायला शिकवतं. हात वेपन नाहीत, डिसिप्लिन वेपन आहे. रिअल फायटर शांत असतो, पण स्ट्राईक डेडली असते. मूव्ज नाही, मिस्ड भीती निर्माण करते. कराटेमध्ये आवाज नाही तर इम्पॅक्ट महत्वाचा असतो. जर तुम्हाला पण आपल्या मुलांना स्ट्रॉंग, फिअरलेस, डिसिप्लिन आणि सेल्फ कॉन्फिडंट बनवायचं असेल तर विश्वासाचं एकच नाव, ते म्हणजे चॅम्पियन मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी पुणे. कारण आम्ही फक्त फायटर्स घडवत नाही, तर आम्ही घडवतो उद्याचं भविष्य. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि
कराटे आणि मार्शल आर्ट याबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.